नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 10वे अवकाश मोहिमा या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण भारत व अवकाश तंत्रज्ञान या घटकाची माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. भारताने ही प्रक्षेपकाच्या विज्ञान व तंत्रज्ञानात खूप अभिमानास्पद प्रगती केलेली आहे. प्रक्षेपणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्षेपक तयार केले आहेत, जे 2500 किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह सर्व प्रकारच्या कक्षांमध्ये प्रस्थापित करू शकतात. यात PSLV व GSLV हे प्रमुख आहेत. भारताने अंतराळशास्त्र व विज्ञानात केलेल्या प्रगतीचे राष्ट्रीय व सामाजिक विकासात मोठे योगदान आहे. दूरसंचार, दूरचित्रवाणी प्रसारण आणि हवामानशास्त्र सेवा यासाठी इन्सॅट व GSAT उपग्रह मालिका कार्यरत आहेत. यामुळेच देशात सर्वत्र दूरचित्रवाणी, दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होऊ शकली. याच मालिकेत EduSat उपग्रह तर फक्त शिक्षण क्षेत्रासाठी वापरला जातो. देशातील नैसर्गिक संसाधनाचे नियंत्रण आणि व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी IRS उपग्रह मालिका कार्यरत आहे. पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणचे भौगोलिक स्थान म्हणजेच त्या स्थानाचे अत्यंत अचूक अक्षांश व रेखांश निश्चित करण्यासाठी IRNSS ही उपग्रह मालिका प्रस्थापित केली आहे. माहिती असू द्या. अग्निबाण प्रक्षेपण केंद्रे थुंबा, तिरुअनंतपुरम, श्रीहरिकोटा, चांदीपूर, ओडिसा आणि अवकाश संशोधन संस्था विक्रम साराभाई अवकाश केंद्र तिरुअनंतपुरम, सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र श्रीहरिकोटा, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबाद. परिचय शास्त्रज्ञांचा. विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हटले जाते. त्यांच्या प्रयत्नातून फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी या संस्थेची स्थापना करण्यात आली. 1962 साली भारत सरकारने त्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय अंतराळ संशोधन समितीची स्थापना करून 1963 साली देशातील पहिले उपग्रह प्रक्षेपण केंद्र थुंबा येथे स्थापन केले गेले. त्यांच्या प्रयत्नातूनच भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अंतराळात सोडला होता. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेत त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन. कृत्रिम उपग्रहांबरोबरच इतरही मानवनिर्मित वस्तू पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत आहेत. यात आता कार्यशील नसलेले उपग्रह, प्रक्षेपणाच्या वेळी सुटे झालेले प्रक्षेपकांचे भाग व एखादा उपग्रह दुसऱ्या एखाद्या उपग्रहावर किंवा अवकाशातील इतर वस्तूंवर आदळल्यामुळे निर्माण होणारे तुकडे अशा सर्व वस्तूंचा यात समावेश होतो. 2016च्या एका अंदाजाप्रमाणे अशा निरुपयोगी वस्तूंचे 1 सेंटीमीटरहून जास्त लांबीचे 2 कोटी तुकडे पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत आहेत. हे सगळे म्हणजे अवकाशातील कचराच होय. हा कचरा कृत्रिम उपग्रहांसाठी धोक्याचा ठरू शकतो. उपग्रहांवर व इतर अवकाशयानांवर आदळून तो त्यांना हानी पोहोचवू शकतो. हा कचरा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लवकरच यामुळे नवीन अवकाशयानांचे प्रक्षेपण कठीण होऊन बसेल. त्यामुळे या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या दृष्टीने काही पद्धतींचे अध्ययन व काही प्रयोग करण्यात येत आहेत. या समस्येवर लवकरच उपाय सापडेल व उपग्रह व अवकाशयानांचे भवितव्य धोक्यात येणार नाही अशी आशा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वीतील आपला जो 10वा धडा आहे प्रकरण अवकाश मोहिमा हा इथे आपण अभ्यासून पूर्ण केलेला आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे प्रकरण समजलं असेल. तर आपण आता आजच्या व्हिडिओ तिथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.